जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नितीन ट्रॅकर्स 7474 या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, खूप दिवस झाले आपला कुठला ट्रॅक झाला नव्हता, म्हणून आज आम्ही खुशी दोघं आज निघालो आहोत वन ट्री हिल्स या ट्रेकसाठी। बोरवाडीतून आंबेवाडीकडे जाऊन आंबेवाडीतून हा आपण वरती ट्रॅकला सुरुवात करणार आहोत। तर चला मग भेटूयात लवकरच आंबेवाडीत। मित्रांनो, आपण आंबेवाडीमध्ये आलो की आपल्याला हा इकडे एक रिसॉर्ट आहे आणि ह्या रिसॉर्टच्याच बरोबर अगदी समोरून ही पायवाट गेली। ही थेट पायवाट आपल्याला द वन ट्री हिल्स येथे घेऊन जाते। मित्रांनो, अशा प्रकारे आपला ट्रेकला सुरुवात झालेली आहे। खूप सुंदर असा ट्रॅक आहे। आपण इथून डायरेक्ट माथेरानला सुद्धा जाऊ शकता। पूर्वी या मार्गाचा उपयोग इंग्रज त्या टायमाला करत होते। खडी चढाई आहे थोडी। बघू शकता मित्रांनो, वाट मळलेली आहे, त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही आहे सहसा। वन ट्री हिल पॉइंट हे माथेरानमधील एक ठिकाण आहे, जेथे एका उंच कड्यावर एकच झाड होते, म्हणून याला वन ट्री हिल म्हणतात। या ठिकाणाहून खोऱ्याचे सुंदर आणि विहंगम दृश्य दिसते। येथे पोहोचण्यासाठी माथेरानच्या इतर ठिकाणांपेक्षा कमी गर्दी असलेला ट्रेक करता येतो। इसवी सन 1850 मध्ये मॅलेट नावाचा इंग्रज अधिकारी ठाण्याचा कलेक्टर होता। त्याने चौक गावातून हा डोंगर पाहिला। तो स्वतः एक ट्रॅकर होता, त्यामुळे तो ह्या डोंगराकडे आकर्षित झाला। तिथल्या एका पाटलाला बरोबर घेऊन तो आत्ताच्या वन ट्री हिल पॉईंटवर चढला आणि रामबाग पॉईंटवरून खाली उतरला। नंतर याच आकर्षणामुळे तो पुन्हा एकदा इथे आला आणि राहण्यासाठी घर बांधले। त्याच्या मागोमाग त्याचा इतर मित्र परिवार आणि इंग्रज माथेरानला स्थायिक झाले। आणि डाव्या हाताला बघायला तर पूर्ण कोरडं आहे। ही निसर्गाची गाय, ही ख्याती आहे निसर्गाची। हे बघा, इथे बघू शकाल तर पूर्ण पाऊस पडतो। इकडे पूर्ण धुक्याने तुम्हाला दाटलेलं जंगल दिसेल, आणि तेच जर इकडे बघायला गेलं तर पूर्ण क्लिअर। इथे खुशी आहे, आपल्याला इथे वरती जायचं आहे। आणि बघा, इकडे मोरबे डॅम आहे। मोरबे डॅमचा परिसर पूर्ण क्लीन। वरती ढग चाललेत आता, बघू शकाल। मोरबे डॅम परिसर
आपल्याला ॲक्च्युली आता इथून सोंडाई पण दिसलं असतं, पण धुकं दाट असल्यामुळे सोंडाई आणि इरसरगड तर माझ्यामध्ये थोडं अजून इकडे क्लिअर झालं या साईडला तर आपल्याला इरसरगडचंही दृश्य दिसेल. एक 15-20 मिनिटाच्या चालीनंतर विहिरीपासून चालत आलं की आपल्याला इथे एक छोटंसं मंदिर लागतं सर. आता ह्या इथून मंदिरापासून आपल्याला वरती पूर्ण दगडांची पायवाट आहे, तर इथून आपल्याला वरती जायचं आणि मग वरती आपल्याला टॉपला 1-3 चा फ्लॅग मिळेल. चला तर मग. आपला ट्रेक कंप्लीट झाला आणि पाऊस आपलं स्वागत करत असतो. आजही पावसाने स्वागत केलं आहे. खुशी एन्जॉय कसं वाटतंय? गारगार वाटतंय? एन्जॉय. आता मित्रांनो या दिवशी भाषी आहे घरी. ट्रेक संपला की घरी मजा ही येते की पाऊस आपल्याला जे स्वागत करतो आपलं, त्यामुळे एन्जॉय. म्हणून मित्रांनो अशा प्रकारे आपला 1-3 ट्रॅक हा कंप्लीट केलेला आहे. आता आपण थोडा नाश्ता करून परतीचा प्रवास सुरू करूयात. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लवकरच भेटूयात नवीन अजून एका ट्रॅकमध्ये.